नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांच्या विश्वासाची किल्ली म्हणजेच सत्य. सत्य बोलणे, खरे बोलणे, खोटं न बोलणे ही सर्वांच्या विश्वासाची किल्ली आहे. मग स्वामी महाराजांनी ते एका बोधकथेद्वारे आपल्याला त्याचं म्हणजे स्पष्टीकरण करून दिले आहे. मग गोपाळ कृष्ण गोखले हे तुम्हाला माहीत असतीलच. ते आपल्या देशाचे महान नेते होते. ते जेव्हा शाळेत जात होते तेव्हा त्यांच्या शिक्षकांनी त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे 4-5 गणिते उदाहरणे सोडवायला दिली होती आणि ती खूप कठीण होती. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा सरांनी शिक्षकांनी ती उदाहरणे सोडवलेली चेक करायला मागितली, तपासली, तेव्हा सगळ्यांची उदाहरणे चुकीची होती. फक्त गोपाळ कृष्ण गोखले यांचे हे जे उदाहरण होते ते बरोबर सोडविलेले होते. मग शिक्षकांनी त्यांना शाबासकी दिली आणि पहिल्या क्रमांकावर बसविले किंवा पहिल्या बाकावर बसविले. मग हे ऐकून त्या गोपाळ कृष्ण गोखलेंना रडू आले. मग शिक्षक म्हणाले की तू उदाहरण बरोबर सोडविले आहेस, काहीही चुकीचं केलेलं नाही, तर मग तू रडत का आहेस? तेव्हा गोपाळ कृष्ण गोखले म्हणाले की मी हे उदाहरण सोडविलेले नाही, मी कोणाकडून तरी हे उदाहरण सोडवून घेतले आहे, म्हणून मला आता वाईट वाटत आहे. तेव्हा पहिला नंबर मी कसा घेऊ? पहिल्या क्रमांकावर बसण्याचा हक्क माझा सुद्धा नाही. मी सुद्धा या लहान मुलांप्रमाणेच म्हणजे माझ्या मित्रमंडळींप्रमाणेच मी हे उदाहरण म्हणजे चुकीचं केलेलं आहे आणि मला हे उदाहरण येत नव्हतं तर आणि मी दुसऱ्यांकडून सोडवून घेतलं तर मी हा पहिला नंबर कसा घेऊ किंवा तिथं का बसू? हे ऐकून जे शिक्षक होते त्यांनी गोपाळ कृष्ण गोखलेंना अजून शाबासकी दिली आणि गोपाळ कृष्ण गोखले हे असे सत्य बोलून पुढे महान नेते झाले. बघा, त्यांनी ठरवलं असतं तर ते उदाहरण मी सोडवलेलं आहे किंवा काहीच न बोलता पहिल्या क्रमांकावर बसले असते. त्यांना तो तात्पुरता जो काही आनंद आहे तो झाला असता, पण त्यांनी ते न करता शिक्षकांना जे आहे ते सांगून दिले. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जे काही सत्य आहे ते सत्य हे कडू असतं, पण ते आपल्या हितासाठीच चांगले असते. आपण जर ते सत्य बोललो, खरं बोललो तर नक्कीच आपल्यासोबत जे काही घडणारं असतं ते आपल्या हिताचंच होत असतं. म्हणून सर्वांच्या विश्वासाची किल्ली काय आहे तर सत्य बोलणे हे आहे. मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.